गोंदिया शहरातील सिंगलटोली, कुंभारेनगर, लक्ष्मीनगर, चंद्रशेखर वॉर्ड हे परिसरात रेल्वेने वेढला आहे. एकीकडे गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्ग तर दुसरीकडे मुंबई हावडा मार्ग आहे. याआधी मुंबई हावडा मार्गावर रेल्वे चौकी बंद करून अंडरपास बनवण्यात आले. मात्र या अंडरपासमध्ये पाणी भरल्याने हे मार्ग बंद होतात. तर या ठिकाणावरून कोणतेही मोठे वाहने ये-जा करू शकत नाही. तर परिसरात 30 ते 40 हजार लोक राहतात. आता पुन्हा गोंदिया बल्लारशाह रेल्वे मार्गावरून रेल्वे चौकी बंद करून अंडरपास बनवण्यात येत असल्यानं या परिसरातील लोकांनी या ठिकाणी अंडरपास काम बंद करून या ठिकाणी आरो ब्रिज बनवण्यात यावं यासाठी जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांना निवेदन दिलं. तर मार्च काढण्यात आले. प्रशासनानं ऐकलं नसून आता 10 जुलैपासून धरणे आंदोलन सुरू केलंय. मात्र प्रशासन लेखी स्वरूपात येणार नाही तर काही दिवसांनी साखळी उपोषण करणार असल्याचं धरणे आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी सांगितलं आहे. आम्ही आमच्या या भीमनगर परिसरातून गोंदिया ते बल्लारशाह हा रेल्वे मार्ग आहे आणि ह्या मार्गावर भीमनगर रेल्वे फाटक आहे आणि भीमनगर रेल्वे फाटक जी आहे ती चौकी आमचा तो मुख्य रस्ता आहे गोंदिया शहराला कनेक्ट करण्यासाठी, जाण्यासाठी. तर ती चौकी बंद करून रेल्वे विभागाने इथं जवळच बाजूला एक अंडरपासचं काम सुरू केलेलं आहे. तो अंडरपास लिमिटेड हाईट सबवे म्हणून बनत आहे. म्हणजे त्या अंडरपास मधून कोणतेही मोठे वाहन जाणं येणं करू शकणार नाही. म्हणजे स्कूल बस असेल, ॲम्ब्युलन्स असेल किंवा JCB असेल, भारी वाहन असतील किंवा अग्निशमन असेल, तर असे कोणतेही मोठे वाहन जाणं येणं करू शकणार नाही. त्यामुळे त्या क्षेत्रातले जे लोक आहेत, सिग्नलटोली, कुंभारेनगर, लक्ष्मीनगर, चंद्रशेखर वार्ड या क्षेत्रातले 30 ते 40 हजार लोकांना कोणत्याही सुविधा म्हणजे पुरवता येणार नाही, तिकडचा विकास होऊ शकणार नाही. तो भाग शहरातून कटून जाईल. म्हणून आम्ही नागरिक अधिकार आणि सुरक्षा समितीच्या माध्यमातून आम्ही 23/6/2026 ला कलेक्टर साहेबांना निवेदन केला होता आणि इथल्या खासदार आमदारांना पण निवेदन केलेला होता लिखित स्वरूपात की तो सबवे बंद करून इथं आम्हाला ओव्हरब्रिज पाहिजे आहे आणि ओव्हरब्रिजसाठी जागाही उपलब्ध आहे. पण शासनाने आमची कोणतीही सूद घेतली नाही आणि नंतर आम्हाला मोर्चा काढावा लागला 8 तारखेला आणि त्याच्यानंतर आता आम्हाला धरणे आंदोलन बेमियात सुरू करावं लागलेलं आहे. आणि आमची अशी मागणी आहे आमच्या आमदार साहेबांची, आमच्या खासदार साहेबांची आणि आमच्या कलेक्टर साहेबांची की आम्हाला लिखित स्वरूपात पाहिजे. जोपर्यंत आम्हाला लिखित स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत हा बेमियात धरणं आंदोलन इथं राहील. पण आम्ही 2-4 दिवसानंतर आम्ही विचार केलेला आहे की शृंखलाबद्ध साखळी उपोषण आम्ही इथं करणार आहोत आणि त्याच्या 2-4 दिवसानंतर आम्ही रेल रोको आंदोलन ही करणार आहोत. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.